नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघतोय, जी तुमची क्लर्कची आणि टायपिस्टची जी एक्झाम झाली आहे त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते या लेक्चरमध्ये बघणार आहे। हा जो कट ऑफ आहे, हे जे ॲनालिसिस आहे, हे आम्ही तुमच्या ज्या कमेंट आलेल्या आहेत लेक्चरच्या खाली सुद्धा एक नियर अबाउट 500 ते 600 कमेंट आहेत आणि फेसबुकच्या ग्रुपवरती आणि फेसबुकच्या पेजवरती मेसेज करणारे एक 500-600 जण आहेत। त्याच्यामुळे एक 1000-1200 जणांचं कट ऑफचं ॲनालिसिस याच्या तुमच्या समोर असणार आहे आणि याच्यामध्ये जागांचा पण विचार करून हे ॲनालिसिस बनवलेलं आहे। त्याच्यामुळं तुम्ही अभ्यासाला किती मार्क असतील तर सुरुवात करायची मेन्ससाठी हे पण याच्यामध्ये सांगितलं असेल। ओके, तर आपण एक्झॅक्टली तेच बघू शकतो की किती मार्क असतील तुम्हाला प्रीला, तर तुम्ही मेन्सचा अभ्यास करू शकता। कारण कट ऑफ एक्झॅक्ट सांगणं हे तर पॉसिबल नाही आहे। आयोग ज्या दिवशी डिक्लेअर करेल त्या दिवशी तुम्हाला कळेल की आपण पास झालोय की नाही। मात्र ॲटलिस्ट तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनसाठी तरी लागा। म्हणजे ॲटलिस्ट जर तुम्हाला आपण जर ओपनबद्दल विचार केला तर 51 प्लस जर तुम्हाला मार्क असतील किंवा 50-51 असे मार्क जर असतील प्लस ऑर मायनस 2 इकडे तिकडं, तर या जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला लागू शकता। ओके, म्हणजे 49 जरी असतील तर मेन्सचा अभ्यास तरी सुरू करा। त्याच्यानंतर मग रिझल्ट आल्यानंतर तुमचा अभ्यास केलेला काही वाया नसतो जात, तुम्ही बाकीच्या एक्झाम सुद्धा त्या अभ्यासावरती देऊ शकता। ओके, असं काहीच फरक नाही पडणार की तुम्ही फक्त मेन्सचा अभ्यास करताय म्हणजे क्लरिकलच्याच मेन्सचा अभ्यास होईल, बाकीच्या एक्झामसाठी अभ्यासच नाही होणार, असं काही नाही आहे। त्याच्यामुळं 49 प्लस जरी तुम्हाला मार्क असतील तरी तुम्ही अभ्यासाला लागा। 48 प्लस ओपनच्या फिमेलचा जाऊ शकतो, स्पोर्ट कोट्याचा 49 प्लस जाऊ शकतो। हा सगळ्या जागा किती आहेत ते विचार करून आपण बनवलेला आहे। एकूण ओपनसाठी 149 वॅकन्सी आहेत, त्याच्यामध्ये विमेनसाठी 45 वॅकन्सी आहेत। ओके, आणि माजी सैनिकांसाठी सुद्धा 21 वॅकन्सी आहेत। माजी सैनिकांचा सुद्धा कट ऑफ हा नियर अबाउट 47च्या प्लसच जाणार आहे। ओके, त्यानंतर SC आणि STचा जर विचार केला आपण तर याचा पण 49 प्लस 48 प्लस असाच कट ऑफ जाईल। त्यानंतर DTAचा 48 प्लस, कारण त्यांच्या वॅकन्सी पण कमीच आहेत। आणि जर आपण NTचा विचार केला, NTBचा, तर 50 प्लस त्यांचा जाऊ शकतो, कारण फक्त एकूण 15च वॅकन्सी आहेत त्यांना। त्यानंतर SBCला तर यावर्षी वॅकन्सीज नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ नाही सांगू शकत। आणि NTC NTD हा पण 50 प्लसच जाईल। OBCचा कट ऑफ सुद्धा एक 51 प्लस जाऊ शकतो। ओके, अशा पद्धतीने। आणि जे फिजिकली हँडिकॅप्स आहेत तर यांच्यासाठी फक्त एकूण 3च वॅकन्सी आहेत, त्याच्यामुळं हा कट ऑफ यावर्षी थोडा हाय जाईल, 47 प्लस जाऊ शकतो। ओके, फार कमी असे विद्यार्थी आहेत ज्यांना 48 पेक्षा कमी मार्क आहेत, फार असे रेअर आहेत जे की आपण मोजू शकतो अशी आकडेवारी त्यांची। 43-44 असे मार्क असलेले फार कमी विद्यार्थी आहेत। मग त्यांनी असे सब्जेक्ट उडका की तुम्हाला बाकीच्या एक्झाम्सला सुद्धा कामी पडतील, म्हणजे जे मेन्ससाठी आणि बाकीच्या एक्झामसाठी असतील याच्यातले जे कॉमन आहेत विषय हे तुम्ही अभ्यासाला लागू शकता। ओके, मग जर कट ऑफ जर कमीच आला तर तुमचा नंबर पण लागेल मेन्सच्या तयारीसाठी। ओके, मग त्या दृष्टीने अभ्यासाला लागा। असं काही नाहीये की तुम्हाला जर 50 मार्क असतील तर इथं 51 लिहिलंय म्हणून अभ्यास नाही करायचा, असं बिलकुल नका करू। 49 जरी मार्क असतील तरी अभ्यासाला लागा। ओके, शेवटी कट ऑफ हा ज्यावेळेस आयोग डिक्लेअर करेल त्यावेळेसच आपल्याला कळणार आहे तुमचं सिलेक्शन झालंय की नाही। तुम्ही इव्हन आता तुमचा स्कोअर 55-56 असा सुद्धा तुमचा स्वतःला वाटत असेल, मात्र ज्यावेळेस तुमचे कट ऑफ येईल त्यामध्ये तुमचं जर नाव नसेल तर तुम्ही बरेच जण असं म्हणता की सर आमचं नाव नव्हतं, आम्हाला तर 55 प्लस मार्क पडलेले आहेत। हा मग एरर तुमच्या राऊंड करण्याचा आहे। म्हणजे तुम्ही जे राऊंड करताय हे जर एखादा लाईनच्या बाहेर, सर्कलच्या बाहेर जर राऊंड झाला असेल आन्सर कीमध्ये तर तो प्रश्न आयोग काउंटच नाही करत। ओके, ते मशीनवरती चेक होणारे मशीनवरती चेक होतात, त्याच्यामुळे ते जर तुमचा राऊंड जरी चुकला असेल तरी तो काउंट नाही होणार प्रश्न, आणि तुम्ही इकडे त्याचे बरोबर मार्क कन्सिडर करून ठेवता। ओके, बऱ्याच जणांचं असं होतं प्रत्येक एक्झाममध्ये। त्याच्यामुळं ज्यावेळेस आयोग आन्सर की डिक्लेअर करणार, ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर करणार आहे त्यानंतरच तुम्हाला खरं सिलेक्शन झाले की नाही हे कळेल, पण तोपर्यंत तरी तुम्ही अभ्यासाला लागायचंच आहे, अभ्यास करायचाच आहे। ओके, आणि आणखीन एक सांगायचं झालं तर तुमची जी मेन्स एक्झाम आहे ही 3 सप्टेंबरला होणार आहे। 3 सप्टेंबर म्हणजे तुमच्याकडं जुलै पूर्ण आहे, जूनचे हे 15 दिवस आहेत, त्यानंतर ऑगस्ट पण पूर्ण आहे आणि सप्टेंबरच्या 3 तारखेला एक्झाम आहे। त्याच्यामुळे एक 2.5 महिन्यांचा स्पॅन आहे तुमच्याकडं। व्यवस्थित अभ्यास केला आणि ठराविक जे ठरलेले पॉईंट आहेत तेच केले आणि प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करण्याची जर प्रॅक्टिस असेल तुमची तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल। ओके, तर हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा एक्झॅक्टली ॲज इट इज नाही लागणार, प्लस ऑर मायनस 2-3चा फरक याच्यामध्ये पडू शकतो। ओके, त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यासाला लागा, सगळ्यांनी चांगला अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला हा अभ्यास बाकीच्या एक्झाम्सला सुद्धा कामी पडेल। ओके, तर भेटूया आपण आपल्या लेक्चर्समध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।